नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीला विचित्र स्वप्न पडून म्हणजे आता लताबाईला मारलेलं आहे असं स्वप्न पडतं. तेव्हा आता जानकीला तिकडे मायेने मात्र इंजेक्शन दिल्यानंतर आता जानकीला इकडे अगदी भास होतो. जानकी स्वप्नातून अगदी उठून मात्र जागी होते, खूप घाबरलेली असते. ऋषिकेश तिला समजावतो की हे बघ जानकी, आता त्या मास्कमॅनला तू इतकं घाबरण्याचा प्रयत्न करू नकोस, काही होणार नाही आणि त्या ऐश्वर्याचा सुद्धा विचार करू नको. त्यावरती मात्र आता जानकी म्हणते की ऋषिकेश हे स्वप्न आहे की संकेत आहे तेच कळत नाही आणि मला असं वाटतं की काहीतरी वाईट घडणार आहे, तर त्याचा हा संकेत तर नसेल ना. त्यावरती ऋषिकेश तिला म्हणतो की नाही, तू असला विचार करू नकोस, असं काही होणार नाही आणि तो जानकीला परत झोपावतो, तिला आराम करायला सांगतो आणि डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवतो. त्यानंतर आता सकाळ होते. जानकी सगळ्यांना चहा नाश्ता वगैरे देत असते आणि तेवढ्यात माया धावतच येते, जानकी ताई करत. तेव्हा आता जानकी विचारते की काय झालं. माया आता मुद्दा म्हणते की जानकी ताई, अहो लता काकू कुठेच दिसत नाही. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो. सगळेजण म्हणतात की नक्की काय झालं असेल. तेव्हा लगेच आता जानकी लगेच म्हणते की अगं माया रूममध्ये असेल, तू असं का बोलतेस. ऋषिकेश विचारतो की तू रूममध्ये बघितलंस का त्यांना. त्यावरती सारंग म्हणतो की माया, अहो सकाळच्या वेळेस मात्र त्या अंगणामध्ये फेऱ्या मारत असतात, त्यामुळे हे बघा प्लीज तुम्ही अगदी त्यांना बाहेर बघा. माया म्हणते की त्या तिकडे सुद्धा नाहीत, म्हणून तर मी तुम्हाला सांगायला आले. आता सर्वांना मात्र टेन्शन येतं, आता बाई कुठे गेले. आणि तेवढ्यात आता जानकी विचार करते की काही गैरसमज तर होत नसतील ना, कारण आई अशी मात्र न सांगता अगदी कुणालाही सांगता जाणार नाही, मला माहिती आहे ना. आणि मी देवळामध्ये बघून येतो, वहिनी त्या इथेच कुठेतरी असतील. त्यावरती आता लगेच माया मुद्दा म्हणते की आता नेमकं कुठे असतील, कारण ते आपल्याला कायमच्या सोडून तर गेले नसतील ना. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की मी सुद्धा गच्चीवर बघून येतो. तेव्हा अवंतिका जानकीला समजावते की हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका, लता काकू इथेच कुठेतरी असतील, नक्कीच सापडतील. त्यावरती आता जानकी म्हणते की आई असे न सांगता कुठेही जात नाही, त्यामुळे जरा काळजी वाटते. आता ऋषिकेश रूम मध्ये बघून येतो, ओवीला आवाज देतो, लता काकूंना आवाज देतो, परंतु आता कुठेही त्या नसतात. जानकी आता खूप टेन्शन मध्ये येते. सगळेजण जानकीला समजावत असतात. ऋषिकेश सांगतो की लता काकू कुठेही नाही सापडत. तेव्हा आता जानकी विचारते की मग काय करायचं. आई देवळात गेली असेल का, असे घाबरतच ती विचारते. आता मायेने मात्र लता काकूंना इंजेक्शन देऊन तिकडे किडनॅप करून ठेवलेला आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी बघायला गेलेले आहेत ना, आणि ती अवंतिकाला सारंगला फोन करायला सांगते. आणि तेवढ्यात मात्र सारंग धावतच येतो आणि दादा वहिनी लता काकू सापडले का असं विचारतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, तू देवळात गेला होता, तिकडे नाही का त्या. त्यावरती सारंग म्हणतो की नाही ना, मी देवळात सुद्धा गेलो होतो आणि पुजाऱ्यांना सुद्धा विचारलं, पण त्या तिकडे नाही गेलेल्या. आता सर्वांना एक प्रकारचा आणखीन धक्का बसतो. जानकी म्हणते की म्हणजे आई कुठे गेली असेल आणि मला खरंच काळजी वाटते. तर अवंतिका म्हणते की मी केव्हाचा फोन ट्राय करते, फोन लागत नाही, पण वहिनी थांबा मी अजून एकदा ट्राय करते. तेव्हा आता तरी सुद्धा कॉल लागत नाही. सगळ्यांना आता खूप टेन्शन येतं. त्यावरती जानकी म्हणते की तिचा फोन बहुतेक आत असेल, म्हणून जानकी घाईने रूम मध्ये येते आणि तिची आता अगदी काळजी तिला वाटत असते. आई पण जीवाला घोर लावून गेली, एकतर मोबाईल सोबत नेला असेल तर बरं होईल, आणि जर तिने मोबाईल सोबत नेला नसेल तर तिला कसं शोधायचं. म्हणून मात्र आता जानकी रूम मध्ये मोबाईल शोधत असते. आणि तेवढ्यात मात्र तेथे आता जानकीला बेडवर जवळ एक चिठ्ठी दिसते, कारण आता ही मायेने लिहून ठेवलेली चिठ्ठी आहे. आणि त्या चिठ्ठीमध्ये आता मायेने असं लिहून ठेवलेलं आहे की जानकी, या घरामध्ये जे काही घडत आहे तर ते माझ्यामुळे घडतं असं मला वाटतं, म्हणून मी कायमची घर सोडून जात आहे. आता सगळं काही हे मायेने केलेलं आहे आणि जानकीला असं वाटतं की लता काकूंनी आता ही चिठ्ठी लिहून ठेवलेली असेल आणि मला तुझं टेन्शन नाही बघवत, तुझा त्रास नाही बघवत, त्यामुळे आता मी कायमची सोडून जाते, परंतु जिथे कुठे राहील तिथे मी सुखी असेल, तू माझी काळजी करू नको. ही चिठ्ठी मात्र आता जानकीने ऐकल्यानंतर जानकीला अगदी वाचल्यानंतर धक्काच बसतो. ती ऋषिकेशला आवाज देते. ऋषिकेश विचारतो की काय झालं जानकी, तू का रडतेस. तेव्हा आता सारंग ती चिठ्ठी जानकीच्या हातातून घेतो आणि लता काकूंची चिठ्ठी तो वाचतो. आता लता काकू घर सोडून गेले असे मात्र सगळ्यांना समजते आणि सगळ्यांना आणखीन धक्का बसतो. जानकी मात्र आता रडत आहे. त्यावरती नाना म्हणतात की नाही, असं नाही होऊ शकत, जर त्यांच्या मनामध्ये काही असतं तर त्यांनी तसे सांगितले असते. ऋषिकेश जानकीला शांत हो असं म्हणून हे बघ मी लताबाईंना शोधायला जातो, जास्त लांब त्या गेल्या नसतील. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो वहिनी तू काळजी करू नकोस, आम्ही जातो आणि शोधून घेऊन येतो. आणि ऋषिकेशला म्हणतो की चल लवकर. म्हणून सारंग, सौमित्र आणि ऋषिकेश धावतच लताबाईला शोधायला निघून जातात. अवंतिका जानकीला समजावते आणि माया मात्र आता जानकी समोर रडण्याचं नाटक करते. त्यावरती आता माया लगेच म्हणते की लता काकू काहीतरी सरप्राईज
सरप्राईज देणार होत्या. मग त्यांचंही सरप्राईज तर नसेल ना, पण अशा कशा आहेत त्या निदान किमान तुमच्याशी बोलायला हवं होतं जानकीताई. आता माया मुद्दाम हे सर्व करत असते स्वतःवर संशय येऊ नये यासाठी, आणि आता म्हणते की त्या सेफ असल्या पाहिजे. तसे आता जानकीला आणखीन टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे सयाजीचा तर दुसराच प्लॅन असतो. त्याने रिपोर्टरला बोलावून घेऊन ऐश्वर्याची मुलाखत घ्यायला सांगितलेली आहे आणि रणदिव्यांच्या घरामध्ये तिला जो त्रास झाला तो सोसलं ते सगळं काही तुम्ही तसं तुमच्या सोशल मीडियावर टाका. तेव्हा आता लगेच ऐश्वर्याला बोलायला लावतात. ऐश्वर्या येते आणि विचारते की डॅडा काय झालं. सयाजी म्हणतो की हे बघ हे आल्यात तुझी मुलाखत घेण्यासाठी. कावेरी काकू सुद्धा आता बाहेर येतात. त्यावरती आता ऐश्वर्या खाली बसते आणि विचारते की डॅडा अहो कसली मुलाखत. तेव्हा सयाजी म्हणतो की अगं रणदिव्यांच्या घरामध्ये तुझे काही अगदी सोसलं हाल अपेष्टा सहन केल्या त्याबद्दल त्यांना सगळं काही सांगून ठेव. आता कावेरी काकूंना खूप राग येतो. कावेरी काकू लगेच सयाजीला म्हणतात की हे काय करतात, हे सर्व करण्याची गरज आहे का. तेव्हा आता सयाजी त्यांना म्हणतो की मी 1 मिनिट आलोच, आणि लगेच कावेरी काकूच्या हाताला धरतो आणि जरा बाजूला घेऊन म्हणतो की हे बघा तुमच्या डोसक्यात काही शिरत नाही, कारण लोकांना सगळं कळायला हवं. आता रणदिव्यांच्या घरामध्ये माझ्या पोरीचे किती हाल केलेत ते, आणि लोकांना एवढंच नाही तर आणखीन हे सुद्धा कळायला हवं. इथे आता माझ्या पोरीची इज्जत केली जात नाही तर तेथील माणसांना कसं मत द्यायचं, आणि हे असे झाले ना तरच मात्र मी आता ह्या बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये जिंकून येऊ शकतो. त्यामुळे हे बघा गप्प बसायचं, एकही शब्द मध्ये बोलायचं नाही. तेव्हा सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ याने मात्र मला अगदी बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये फायदा होणार आहे. त्यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, तुमचा जर फायदा होत असेल तर मी मुलाखत करते. आणि सयाजी मात्र त्यांना तुमचं चालून द्या असं म्हणून कावेरीला म्हणतात की चला यांच्या चहा पाण्याचं बघा जरा, आणि कावेरी काकूंना आतमध्ये अगदी दमदाटीने घेऊन जातो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, सारंग आणि आता सौमित्र सगळेजण आता लताबाईचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये दाखवत मात्र आता रोडवर अगदी प्रत्येक दुकानावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो फोटो दाखवत विचारत असतात कोणी यांना पाहिलं का. प्रत्येक जण नाही असं म्हणत असतो. आता कोणीही कुठेही अगदी नाहीच म्हणत असतात, प्रत्येक ठिकाणी ते शोधतात. त्यानंतर आता इकडे घरी जानकी खूप रडत आहे आणि आता आई तू माझा एकदा विचार का केला नसेल, कुठे गेली असेल ग. आणि तेवढ्यात अवंतिका रूम मध्ये येते. आई तू सांग अगं, तुला समजून घेण्यासाठी मी कुठेतरी कमी पडले का. अगं एकदा तरी मात्र तू तुझ्या मनातील माझ्याकडे बोलायला हवं होतं. आणि आई तू कुठे गेलीस ग, कुठे गेलीस म्हणून रडत असते. अवंतिका आता जानकी जवळ येते आणि जानकीला समजावते हे बघा वहिनी प्लीज शांत व्हा बरं, तुम्हाला त्रास होईल, तुम्ही इतकं रडू नका. जानकी म्हणते की अवंतिका तूच सांग कशी शांत हो ग. अगं त्रास तर मला होणार, कारण माझी आई घर सोडून गेली. अर्ध आयुष्य मी आई विना घालवलं. इतक्या वर्षानंतर ती मला भेटली, मला तिचा सहवास मिळाला, आणि तिला जर मला सोडून जायचं होतं तर कशाला मात्र ती माझ्या आयुष्यामध्ये आली असेल बरं. आणि हे बघ मला आईची आठवण येते, खरंच खूप त्रास होतोय अवंतिका, म्हणून जानकी आता आणखीनच रडते. त्यानंतर अवंतिका म्हणते की ऍक्च्युली काल रात्री वहिनी माया आणि लता काकू या दोघींना अंगणात अगदी चालायला जाताना मी बघितलं होतं. तेव्हा जानकी रडतच म्हणते की बघ ना अवंतिका, आज मात्र आई नाही, आई घर सोडून गेली, कुठे गेली असेल माझी आई, म्हणून ती खूप रडते. तर अवंतिका म्हणते की हे बघा काळजी करू नका वहिनी, तुम्ही इथेच कुठेतरी असेल त्या नक्की सापडतील. त्यानंतर आता इकडे सौमित्र सुद्धा आता एका दुकानावर येतो आणि तो लताबाईचा मोबाईल मध्ये फोटो दाखवतो. आणि प्रत्येक जण आता ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग हे प्रत्येक ठिकाणी आता आणखीनच अगदी धावत पुढे येऊन फोटो दाखवत असतात. परंतु आता कुठेही कोणी अगदी दुकानदार म्हणजे विकणारे जे काही लोक आहेत तर ते प्रत्येकाला तो फोटो दाखवून विचारपूस केली जाते, परंतु कोणीही नाही म्हणतात. ऋषिकेश सारंग जवळ येतो आणि म्हणतो की लता काकूंबद्दल सगळीकडे चौकशी केली पण त्या कुठेच नाहीत, कोणीच त्यांना नाही बघितलं. आणि तेवढ्यात सौमित्र येतो. ऋषिकेश विचारतो की काय रे काय झालं. सौमित्र म्हणतो की काहीच अजूनपर्यंत हाताला नाही. सारंग म्हणतो की कुठे गेले असतील आणि का गेले असतील काहीच माहिती नाही. आता डोकं अगदी पूर्णपणे टेन्शन मध्ये आलेले आहे. सौमित्र म्हणतो की असं कसं होऊ शकतं, त्यांना कोणीच बघितलेलं अगदी शकत नाही, सगळेजण नाही म्हणतात. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की आपण नक्की सगळीकडे शोधलं, कुठे शोधायचं तर राहत नाही ना. त्यावरती आता सौमित्र नाही दादा असं म्हणतो, अरे मी स्वतः मार्केटमध्ये बस स्टँडवर सगळीकडे चेक केलं. आणि सारंग तू तेवढाच सुद्धा चेक केलं. तर सारंग हो म्हणतो. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की त्यासाठी आपल्याकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे, आपण पोलीस स्टेशन मध्ये जायचं आणि पोलिसांना हे सर्व सांगायचं आणि तेच मात्र त्यांच्या पद्धतीने शोध घेतील. त्यावरती सौमित्र म्हणतो की अरे 24 तास झाल्याशिवाय आपण मात्र कंप्लेंट नाही करू शकत.
त्यावरती ऋषिकेश म्हणतो की सौमित्र मला माहिती आहे मिसिंग कंप्लेंट देण्यासाठी 24 तास थांबावं लागतं आणि तेवढ्यात मात्र आपल्यावर एखादी गोष्ट उलटली तर आपण काय करणार आहोत बरं. घरामध्ये इतकं टेन्शन आणि त्यात म्हणजे मास्कमॅन त्रास देतोय. मग आता ह्या लता काकू सुद्धा नाहीत. आपण हे सर्व का करतो आणि त्यांना का शोधतो हे सर्व पोलिसांना सांगायला हवं. त्यावरती सारंग म्हणतो की दादा तो एकदम बरोबर बोलतो. सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे आपण सगळे काही ऑप्शन आहे ट्राय ठेवूयात आणि चला आता मिसिंग कंप्लेंट देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊयात. तर म्हणून सगळेजण आता तिकडे निघून जातात. त्यानंतर आता इकडे जानकी ही स्वयंपाकघरात भाकरी वगैरे करत असते आणि तेवढ्यात तिला मात्र आता लताबाई सोबत घालवलेले प्रत्येक क्षण आपल्या आईसोबत घालवलेले आठवतात. डोळ्यामध्ये पाणी असतं. तिचं कामामध्ये लक्ष नसून तिला फक्त आईची आठवण येते. आईच्या प्रत्येक गोष्टी आठवतात आणि आता जानकीचं लक्षच नाही. तेवढ्यात माया येते आणि विचारते की जानकी ताई आज काय बनवतात. तेव्हा आता जानकी म्हणते की वरण भात, वांग्याचं भरीत आणि फुलके, कारण आईला मात्र गरम गरम फुलके फारच आवडतात. तेव्हा आता माया लगेच म्हणते की जानकी ताई तुम्ही बाजूला हो बरं मी बनवते. जानकी म्हणते की नाही. माया म्हणते की अहो लता काकूंच्या आठवणीमध्ये तुम्हाला इकडे तिकडे हात जाऊन चटका बसेल. तेव्हा जानकी म्हणते की नाही अजिबात नाही, सगळा स्वयंपाक मी करणार आहे, फुलके सुद्धा मीच बनवणार. आणि बघ ना माया नक्की मी इथे फुलके बनवत असताना आई येईल आणि मी तिला जेवायला वाढेल आणि तिला गरम गरम फुलके सुद्धा वाढेल. तेव्हा आता माया स्वतःशी खूप हसत असते आणि तेवढ्यात कसला तरी आवाज येतो. तर जानकी म्हणते की हो बघ मी तुला म्हटले होते की वास्तू ही तथास्तू म्हणते आणि बघ आई सुद्धा आली आणि दरवाजा वाजत आहे. तेव्हा जानकी म्हणते की बघ आई आली मी जाते. माया म्हणते की तुम्ही थांबा मी उघडते दरवाजा, तोपर्यंत तुम्ही हात धुवा. जानकीला तर इतका आनंद झालेला असतो, तिला असं वाटतं की लताबाई आली म्हणून. माया लगेच दरवाजा उघडायला बाहेर जाते. माया दरवाजा उघडायला येत असते आणि ही म्हातारी खरंच आली नसेल ना म्हणून मायाला आता टेन्शन येतं. पण नक्की ह्या वेळेस कोण आलं असेल, जे कोणी असेल ते माझ्यासाठी संकट असू नये म्हणजे बाद झालं. आणि तेवढ्यात माया दरवाजा उघडते तर सायली असते. सायली आता मायाकडे पाहत असते आणि माया आणि सायली एकमेकींकडे पाहतच असतात. सायलीने मायाला ओळखलेलं आहे. तेव्हा आता माया विचारते की आपण. सायली आता तिची ओळख सांगणार तोच जानकी बाहेर आते आणि सायलीला पाहते. सायलीला बघून आता तिला आनंद होतो आणि म्हणते की सायली, आणि दोघे लगेच आता घट्ट एकमेकींना मिठी मारतात. जानकी म्हणते की सायली असं न सांगता आली. सायली म्हणते की हो तुझी आठवण आली म्हणून आले. त्यानंतर आता इकडे मात्र ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांकडे येतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेबांना मात्र आता त्या लताबाईबद्दल सांगतात, कारण लताबाई कुठे गेलात आम्हाला काही माहिती नाही आणि त्यांनी फक्त आमच्यासाठी चिठ्ठी वगैरे लिहून ठेवलेली आहे, परंतु नक्की कुठे गेल्या माहिती नाही. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की त्या चिठ्ठीत काय लिहिलं आणि मला ती चिठ्ठी द्या. त्यावरती सारंग म्हणतो की त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे की जे काही घरात घडत आहे ते त्यांच्यामुळे घडते म्हणून त्या घर सोडून गेल्यात असं लिहिलेलं आहे. सौमित्र म्हणतो की हे सगळं तुमच्या कानावर घालवायचं होतं, त्यामुळे तुम्ही त्यांना शोधण्यासाठी प्लीज आमची मदत करा. त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात की मला ही साधी गोष्ट नाही वाटत. आता मात्र त्या घरी परतल्या आहेत तर अगदी थोडा वेळ वाट बघा आणि 24 तास झाल्यानंतर तुम्ही रितसर कंप्लीट करा. तेव्हा आता येतो असं म्हणून मात्र आता ते तिघेही घरी निघून येतात. त्यानंतर जानकीकडे सायलीला पाणी वगैरे देते. सायली सारखं आता पाणी पिता पिता मायाकडेच पाहत असते. तेव्हा सायली पाणी पित असताना मायाकडे बघत मनात म्हणते की मला असं का वाटतं ह्या मुलीला मी कुठेतरी बघितलेलं आहे. त्यावरती जानकी विचारते की सायली काय ग काय झालं, तुला पाणी वगैरे हवं आहे का आणखी. अगं त्यातील पाणी संपलेलं आहे आणू का. तेव्हा सायली नको असं म्हणते आणि सायली म्हणते की कधी कधी मात्र अगदी तहान आहे तर ती पाण्याने नाही भागत, मनातील जी काही तहान आहे तर ती भागवण्यासाठी आपल्या माणसांकडे मन मोकळं करावं लागतं जानू. तेव्हा आता जानकी कावरी बावरी होते आणि मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते म्हणून जायला निघते. तर सायली तिचा हात धरते आणि म्हणते की तुझ्या मनातील घालमेल मला कळते, नक्की तू काहीतरी लपवते. सायली आता म्हणते की मी ज्यांना आपलं मानलं तेच मला परक समजायला लागले तर असं वाटणारच ना. तेव्हा जानकी खाली बघत विचारते की सायली तू कुणाबद्दल बोलतेस ग. तेव्हा सायली जानकीकडे बघत म्हणते की आहे माझी एक मैत्रीण, आम्ही अख्खं आयुष्य मात्र एकमेकींच्या सोबत एकत्र घालवलं, अख्खं बालपण सुद्धा एकमेकींची सावली बनून आम्ही राहिलो. एकमेकींना कधीही अगदी परिस्थितीची झळ आम्ही पोहोचून दिलेली नाही आणि आज मात्र त्याच मैत्रिणी ही सावली नकोशी वाटायला लागलेली आहे आणि कदाचित माझी मैत्री सुद्धा. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. जानकी म्हणते की सायली बस कर, तू काय बोलतेस, डोळ्यातील पाणी पुसत आता म्हणत असते आणि हे सगळं बोलणं थांबव बरं. तेव्हा आता सायली म्हणते की अगं जानू तुला का त्रास होतो, मी माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीबद्दल बोलते. तर जानकी म्हणते की नाही, तुझी कोणतीही दुसरी मैत्रीण वगैरे नाही, हीच तुझी मैत्रीण आहे, कळले ना तुला. तेव्हा माया हे दोघींचं बोलणं किचन मधून ऐकत असते. नक्की काय बोलतात
सायली विचारते की म्हणून तुला एका शब्दाने आता सांगावंसं वाटलं नाही की आई हरवलेली आहे म्हणून, आणि म्हणून मी तुला घरी आल्यानंतर विचारलं होतं की खरंच जानकी मी तुला आठवत होते का ग? तेव्हा आता जानकी खूप रडतच म्हणते की सायली माझं चुकलं, आणि सायलीला पुन्हा ती घट्ट अशी मिठी मारते. सायली तिला समजावते की अगं हे बघ, सॉरी माझी चूक झाली. तर माया आता ह्या दोघींकडे अगदी लक्ष देऊनच असते. त्यावरती आता सायली विचारते की हे बघ जानू, तू माफी मागू नकोस, नक्की काय झालं ते मला सविस्तर सांग. आता काकू असे अचानक कसं निघून गेल्यात बरं? तेव्हा आता जानकी आणखीनच रडायला सुरुवात करते. काहीच कळायला मार्ग नाही, आई अचानक घर सोडून निघून गेली ग. आणि बघ ना अगं, तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. हे जे काही घडलेलं आहे तर त्या सगळ्याचा दोष मात्र ती स्वतःवर घेते, म्हणून मात्र ती घर सोडून निघून गेली. सकाळपासून सगळेजण आईला शोधतात, आई कुठे गेली माहितीच नाही. त्यावरती सायली म्हणते की हो ना, मला सुद्धा सकाळीच कळाले, घराचा लिलाव झालेला आहे हे सुद्धा कळाले, आणि त्यातून अगदी वाचले हे सुद्धा कळाले. तेव्हा आता घरावर इतकं मोठं संकट आलेलं आहे हे सगळ्याबद्दल मला कळाले. तेव्हा आता लगेच जानकी सगळं काही घडलेला जो प्रकार आहे तो आता सायलीला सांगायला सुरुवात करते. घरचा लिलाव कसा झाला आणि तो कसा सौमित्र भाऊजींनी थांबवला हे सगळं काही सांगून आता जानकी आणखीनच रडायला सुरुवात करते. आणि त्यात म्हणजे आता लताबाई सुद्धा हे घर सोडून गेली, म्हणून जानकी आता मोठमोठ्याने रडत असते. त्यावरती सायली म्हणते की जानू, तू अशी खचून जाऊ नकोस, नक्की लताताई सापडतील. आणि ती मायाला आवाज देते आणि ताई जरा पाणी आणतात का? तेव्हा आता माया लगेच म्हणते की हो 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 आणते आणते, आणि घाईने मात्र आता पाणी घेऊन येते. तेव्हा आता जानकीला ती पाणी देते, परंतु सायलीचं लक्ष पूर्ण मायाकडे असते. नक्की या मायाला तिने कुठेतरी पाहिलेलं आहे याचा ती आता आठवत असते आणि विचार करत असते की कुठे बघितलेलं आहे. आणि मायाचं आता भामट्यासारखं लक्षच असतं. माया ग्लास घेऊन जायला निघते, तोच सायली तिला थांबवते आणि 1 मिनिट असं म्हणते. आणि तुम्ही कोण असं विचारते तर माया लगेच आता वळून मागे बघते आणि सायली म्हणते की मी कसं आहे की जानकीच्या घरच्यांना मात्र मी सगळ्यांना ओळखते, परंतु तुम्ही नवीन आहात आणि या अगोदर मात्र मी कधीही तुम्हाला या घरामध्ये बघितलेलं नाही असं आता सायली म्हणते. आणि हे बघा, तरी सुद्धा मला असं वाटतं की मी नक्की तुम्हाला या अगोदर कधीतरी भेटलेलं आहे. तेव्हा आता माया म्हणते की मला नाही अगदी आठवत. त्यावरती आता जानकी म्हणते की सायली, अगं ही माया खरं तर मात्र मास्कमॅनने जेव्हा आता माझ्या आईला किडनॅप केलं होतं आणि त्याच वेळेस मात्र हिला सुद्धा किडनॅप केले होते. मास्कमॅनच्या तावडीतून आईला आणि मायाला मी सोडवलं, तेव्हापासून माया याच घरात राहते आणि एकतर आता बिचारीचं कोणीच राहिलेलं नाही, त्यामुळे ती इथेच आपल्या घरी राहणार आहे. तर तेव्हा आता माया पाहते आणि सायलीला आणि जानकीला म्हणते की तुम्ही बसा, मी अगदी आलेच असे बोलून आता माया मात्र किचन मध्ये येते. आता मायाला मात्र भीती वाटत असते की ह्या सायलीने जर आपल्याला ओळखलं तर, आणि एकसारखी मात्र ती माझ्याकडे का बघत होती तेच मला कळत नाही, म्हणून मायाला सुद्धा खूप टेन्शन येते. आणि ह्या सायलीने मला कुठे बघितलं ते सुद्धा मला नाही आठवत. आणि किचन मध्ये येऊन मात्र आता ती आठवत असते आणि जे काही पीठ आहे तर ते पीठ एका हाताने घेते आणि एका हाताने आपला चष्मा डोळ्याचा काढते. आणि आता तिला टेन्शन येत असते की नक्की हिने कुठे बघितलं ते आठवत, म्हणून ती आता जोरात आपला जो काही हात आहे तो तोंडाला अगदी लावून घेते. ते पीठ सगळं तोंडाला लागतं. तेव्हा आता जानकी मात्र सायलीला सर्व काही सांगायला सुरुवात करते की माझ्या घरावर, माझ्या सौभाग्यावर त्या मकरनने मात्र सावट आणलेला आहे तर, आणि त्या मकरनचा मात्र काहीच सुगावा नाही तर. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघ, आता मात्र मी आलेले आहे, त्यामुळे सगळं काही अगदी व्यवस्थित होईल, आणि जर काही तुला वाटलं तर लगेच मला फोन कर. आणि हे म्हणजे अर्जुन लगेच येऊ, तू काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नकोस. आणि आता सायली जाताना मात्र ही जानकीला पुन्हा मिठी मारते. तेव्हा आता जानकी खूप रडत असते. माया मात्र आता रागाने त्या दोघींकडे पाहत असते. आता मायाला खूपच राग आलेला आहे. सायली म्हणते की तू काळजी करू नकोस. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं काळजी तर वाटणार, आई कुठे गेली तेच माहिती नाही. तेव्हा आता सायली म्हणते की अगं हे पक नक्की सापडेल. तर तुझं आयुष्य मात्र अगदी अनाथ म्हणून काढलं आणि आता अगदी निम्म्या आयुष्यामध्ये मात्र तुला तुझी आई भेटली, ती अशी दूर होण्यासाठी नाही, त्यामुळे आता जानू देवावर विश्वास ठेवू, काकू नक्की सापडतील. जानकी सायलीच्या हात धरून रडतच म्हणते की सापडायलाच हवी. जानकी म्हणते की अगं काही खाल्लेलं सुद्धा नाही, काहीतरी खाऊन घे. तर सायली म्हणते की अगं राहून दे. तेव्हा आता माया किचन मध्ये अगदी रागरागाने मात्र ते काही पुलवे बनवत असते. तेव्हा सायली आता पुन्हा मायाकडे बघते आणि जानकीला विचारते की अगं पण हे नक्की कोण आहे, त्याबद्दल तू सांगितले, परंतु मी नक्की कोण आहे याबद्दल तू त्यांना नाही सांगितले. जानकी म्हणते की अगं हो, या सगळ्यात मात्र माझ्या लक्षातच राहिले नाही, म्हणून ती मायाला आता आवाज देते. माया आता त्यांच्या जवळ येते. तर जानकी म्हणते की हे बघ अगं माया, मी तुझी ओळख करून दिली, परंतु माझ्या मैत्रिणीची ओळख करूनच द्यायची राहिली, आणि ही सायली माझी जवळची अगदी मैत्रीण आहे बरं का. अनाथ आश्रमामध्ये असताना मात्र आम्ही एकमेकींच्या सोबत आमचं अख्खं अर्ध आयुष्य आणि बालपण घालवलेलं आहे तर. आणि आता सायलीने मिठी मारत म्हणते की खरंच माझ्या खूप जवळची मैत्रीण आहे. दोघी मात्र
मात्र आता एकमेकींना पुन्हा भेटतात तेव्हा आता माया हसते आणि म्हणते की तुमच्या मैत्रीचा हेवा वाटतो, तुमची मैत्री ही अशीच राहो। त्यावरती सायली म्हणते की हो ती अशीच राहील। तर जानकी सुद्धा खुश होत हसते आणि म्हणते की हो कायमच। आणि बरं हे बघ जानकी मी निघते। सायली आता जायला निघते तर जानकी म्हणते की तुझ्या सासरच्या मंडळींना माझा नमस्कार सांग। सायली तर बॅग वगैरे घेते आणि येते मी असं म्हणते। ती जायला निघते तर जानकी म्हणते की अगं तू सुद्धा चल ना बाहेर। म्हणजे माया तेव्हा माया म्हणते की बरं ठीक आहे म्हणून त्या सायलीला घेऊन बाहेर येतात। सायली आता आपल्या गाडीजवळ येते। जानकी आणि माया सुद्धा सोबतच बाहेर येतात। जानकी सायलीला म्हणते की नीट जा आणि पोहोचल्यानंतर फोन कर आणि अर्जुन भाऊजींना सुद्धा हाय सांग। तेव्हा सायली म्हणते की नक्कीच काळजी घे आणि सायली आपल्या गाडीत बसते तर जानकी म्हणते की सावकाश जा। तेव्हा सायली जात असते तेव्हा जानकी मात्र जे काही चेहऱ्याला मायाचं पीठ लागलेलं आहे तर बघून हसते आणि म्हणते की माया तुला मगाशी मी सांगणार होते की तुझ्या चेहऱ्याला पीठ लागलं म्हणून। मात्र जानकी तिला पुसायला सांगत असते आणि जेव्हा मात्र माया ते पीठ आहे तर ते पुसत असते त्यामुळे तिने आपला जो काही चष्मा आहे तो बाजूला काढलेला असतो। सायली मात्र आरशामधून गाडीच्या आरशामधून मात्र आता मायाला पाहत असते आणि तेव्हा आता सायलीच्या लक्षात येते की नक्की आता ही मकरंदची बहीण माया आहे। तर कारण जेव्हा आता माया आणि मकरंद मात्र आश्रमामध्ये जानकीकडे आलेले होते तेव्हा आता माया जे काही चिखल तिच्या अगदी चेहऱ्याला लागलेला आहे तर तो मात्र गाडीच्या आरशामध्ये पुसत असते आणि तेव्हा सायलीने तिला पाहिलेलं असतं। तेव्हा आता सायली म्हणते की ही तर माया आहे आणि मकरंदचा सुगावा लागत नाही असं आता जानकी म्हणते आणि स्वतः मात्र मकरंदच्या बहिणीशी बोलते आणि हे सर्व जानकीला माहिती नाही का हीच ती माया आहे म्हणून। सायली लगेच आता दादांना गाडी थांबवायला सांगते आणि घाईने गाडीच्या खाली उतरते आणि धावतच जानकीकडे येते। तेव्हा मित्रांनो हा भाग येते संपतो। पुढील भागामध्ये सायली मात्र मागे येते तर जानकी तिला विचारते की काय झालं, तू परत म्हणजे काही विसरलीस की काय। तेव्हा आता लगेच सायली म्हणते की नाही जानकी उलट मला सगळं काही आठवलं। तेव्हा जानकी विचारते की आठवलं म्हणजे, तर माया म्हणते की जिची ओळख मात्र तू माया म्हणून करून दिलीस तर तीच मकरंदची बहीण माया आहे। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो। आता जानकीला सर्व काही सत्य कळतं म्हणून आता किचन मध्ये जानकी येते आणि मायाला विचारते की तुझ्याबद्दल तर आम्हाला काहीच माहिती नाही। तेव्हा माया म्हणते की मी मुंबईत राहते हे मात्र तुम्हाला माहिती आहे आणि तेथेच मात्र म्हणजे कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं, नंतर मात्र मी खूप काही इंटरव्ह्यूज दिले। तेव्हा आता जानकी म्हणते की तू तर सगळं काही पाठ करून बोलते। तेव्हा मात्र आता माया घाबरते। माया म्हणते की नक्कीच जानकीला संशय आलेला आहे, मग संशय आता येण्या अगोदर मला काहीतरी करावं लागेल म्हणून ती घाईने बॅग वगैरे घेऊन जायला निघते तर जानकी तिच्या समोरून येते। तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।